नमस्कार मित्रांनो आज मी धमाल 4 हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट अतिशय कंटाळवाणा होता। पडद्यावरचे जोक पाहून हसायला येत नव्हतं तर पडद्यावरचे कलाकार जोक करण्याचा किती केविलवाना प्रयत्न करत आहेत हे पाहून वाईट वाटत होतं। एक तर प्रत्येक सीन कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या चित्रपटातील कॉपी केलेला आहे, तसं धमाल 1 मध्येही सगळं कॉपीज केलेलं होतं, पण तेव्हा लोकांना या जगभरातल्या चित्रपटांचा ॲक्सेस तरी नव्हता। बरं, यांनी चक्क या चित्रपटामध्ये लॉरेन हार्डी मधून सीन कॉपी केलेले आहेत, जो कार्यक्रम आपण सह्याद्री वाहिनीवर मराठी डबिंग मध्ये पाहत असू। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजा शिवाजीच्या वेळेस जेव्हा त्या चित्रपटाला लोकांनी क्रिटिसाइज केलं होतं तेव्हा क्रिटिसाइज करणाऱ्या लोकांनाच इतर लोकांनी दोष दिला होता। पण धमाल 4 पाहताना मला पुन्हा रितेश देशमुखचा तो लांब दाढीवाला लुक राजा शिवाजी या चित्रपटाची आठवण करून देत होता। रितेश देशमुख एकाच लुकवर मागील 3-4 वर्षात भरमसाठ चित्रपट करत आलेत आणि जेव्हा त्यांनी सेम त्याच लुकवर राजा शिवाजी हा चित्रपट केला तेव्हा त्यांना सिरियस घेणं खूप अवघड जाऊ लागलं होतं। बाहुबली चित्रपट करताना प्रभासने त्या 2-3 वर्षात दुसरा कुठलाही चित्रपट केला नव्हता। दंगल करताना आमिर खानने दंगलच्या लुकमध्ये दुसरा कुठलाही चित्रपट त्या दरम्यान केला नव्हता। कल्पना करून बघा की बाहुबलीचा प्रभास त्याच लुकवर वर्षभर दुसरे कॉमेडी चित्रपट करत आहे आणि अचानक बाहुबली घेऊन येतो। ते पाहताना आपल्या मनातून जुन्या रोलच्या आठवणी सहज पुसता येत नाहीत। तसंच काहीच राजा शिवाजी पाहताना झालं होतं। कितीही प्रयत्न केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा रितेश देशमुखचा लुक पाहताना त्यांनी केलेल्या कॉमेडी भूमिका वेळोवेळी नजरेसमोर येत होत्या। बरं, त्या पण काही साध्या कॉमेडी भूमिका नव्हत्या तर काही तर बी ग्रेड आणि अडल्ट रोल सुद्धा त्यांनी त्याच लुकमध्ये केले होते। थोडक्यात काय तर जेव्हा कांतारा असो किंवा तुंबाड असो अशा अतिशय सिरियस चित्रपटामध्ये एखादं पात्र साकारताना 3-4 वर्ष एखाद्या लुकवर प्रचंड काम करावं लागतं आणि त्या लुकचे फोटो मोठमोठे चित्रपट बनवणारे लोक मीडियासमोर येऊ सुद्धा देत नाहीत। राजा शिवाजी नक्कीच एक मोठा ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता, मात्र तो सिरियसनेस जो बाहुबली किंवा दंगलमध्ये दिसला तो सिरियसनेस प्रेक्षकांना राजा शिवाजी या चित्रपटामध्ये दिसला नाही। नंतर रितेशने बजेटचं कारण सांगून हा चित्रपट काय एवढ्या जास्त एफर्टचा किंवा एवढ्या चांगल्या व्हीएफएक्सचा बनू शकला नाही हे स्पष्ट करून सांगितलं सुद्धा, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता। आता या सिच्युएशनमध्ये मी रितेशला दोष देत नाही, त्यांच्याही खूप साऱ्या मजबुरी असतील, पण कधी मला असं वाटतं की असे जे मोठे हाईपचे प्रोजेक्ट असतात जे प्रेक्षकांच्या अपेक्षा गगनाला नेऊन भिडवतात, जर हे चित्रपट त्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नसतील तर असे चित्रपट कधी न बनलेलेच बरे आहेत।